रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. एका खारुताईची पिलासाठी आर्त किंकाळी, आईच्या मानेचा हळवा आक्रोश. निसर्गात प्रत्येक जीव आपल्या लेकरासाठी झटत असतो, मग तो माणूस असो किंवा एखादी छोटीशी खारुताई. आज असाच एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. आपल्या पिलाला संकटात पाहून ही खारुताई अक्षरशः आर्त किंकाळ्या फोडत आहे. भोवती घोंगावणाऱ्या संकटाच्या सावटात ती सतत धावपळ करत आहे. कधी झाडावर चढते, कधी खाली उतरते, पण तिच्या नजरा फक्त आपल्या पिलावर खिळलेल्या. आईच्या मायेपुढे कोणतेही संकट मोठे नसते, पण आज हीच आई असह्य झाली आहे. तिचा हा आक्रोश ऐकूनही निसर्ग मात्र शांत आहे. आता या खारुताईला आणि तिच्या पिलाला या संकटातून कोण वाचवणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. आपल्यात एक म्हण आहे, मोठ्या कामात मी खारीचा वाटा उचलणार. पण आज खरी खारुताईच संकटात सापडली असेल तर तिच्या दुःखाचा वाटा कोण उचलणार? मुक्या प्राण्यांच्या भावना बोलक्या मानवाला कधी समजणार? खारुताईच्या या आर्त हाकेला प्रतिसाद देणारा कोण होणार? कधीतरी माणसाने पशुपक्षी आणि प्राणीमित्रांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यांची भाषा कदाचित आपल्याला कधी कळणार नाही, पण त्यांना वेदना नक्कीच जाणवू शकतात. आज जंगलातील वाघ, सिंह, बिबटे, हत्ती, गवे, कोल्हे, डुकरे यांचा वावर थेट मानव वस्तीत दिसू लागला आहे, कारण त्यांच्या निवाऱ्याची जंगले आपणच उद्ध्वस्त करत आहोत. निसर्गात जन्मलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार मानवजातीने थांबवायलाच हवा. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही न्याय मिळायला हवा. आणि ही खारुताईची आर्त किंकाळी आपल्याला हाच संदेश देत आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे.